वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। रामकृष्ण हरी सर्वांना। रेंजच्या व्यत्ययामुळं सुस्पष्ट अशा पद्धतीचं प्रवचन करायला थोडासा अडथळा येतो आहे। आपला विषय भगवान श्रीकृष्णाच्या संबंधामध्ये आईसाहेब कुंती मातेनं केलेली जी काही स्तुती आहे, कृष्णस्तवन आहे, त्या संबंधामध्ये आपण चिंतन करत आहोत। महाभारताच्या युद्धानंतर पांडवाचा विजय झाला। भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाण्यासाठी निघाले। रथात बसून परमात्मा द्वारकेकडे निघाली असताना अभिमन्यूची गर्भवती पत्नी विराट कन्या उत्तरा धावत परमात्म्याकडे आली आणि परमात्म्याची तिनं आर्त स्वरात प्रार्थना केली। पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम् अभिद्रवति मामीश शरस्तप्ताय सो विभो कामं दहतु मां नाथ मामे गर्भो निपात्यता। उत्तरेनं आर्त स्वरात भगवंताची प्रार्थना केली। हे महायोगिन, हे जगतपते, हे देवदेव, पाहि पाहि। एक तप्त बाण माझ्या अंगावर येतोय। त्या बाणानं मी आता माझा नाश झाला तरी चालेल, पण माझा गर्भपात होऊ नये, माझा गर्भ जाळला जाऊ नये। या घोर मरण संकटातून तुझ्या वाचून मला सोडवणारा असला कोणीही संरक्षक नाही। या आर्त स्वरात कुंतीनं प्रार्थना केली। घटना आणि इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे। पांडवांचा निर्वंश करण्याकरता द्रोणपुत्र अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा अघोरी प्रयोग हा उत्तरेच्या गर्भावर केला होता, परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या वैष्णव तेजानं तात्काळ ते ब्रह्मास्त्र शांत केले। आणि हा घडलेला सगळा प्रकार कुंतीनं ज्यावेळेला पाहिला, त्यावेळेला रथारूढ असलेल्या परमात्म्याची, कुंतीनं द्वारकेकडे निघालेल्या भगवान श्रीकृष्णाची कुंती मातेनं जी स्तुती गायली आहे, जी स्तवन केलंय, त्या स्तवनाचा विचार यथामती यथावकाशात आपल्याला करायचा आहे। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 8व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकापासून कुंती मातेचं हे स्तवन सुरू होतं। नमस्ये पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परं अलक्ष्यं सर्वभूतानां अन्तर्बहिः अवस्थितं मायाजवनिकाच्छन्नम् अज्ञाधोक्षजमव्ययम्। भगवान, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठी,
तरी सुद्धा भक्तिभावानं मी तुला नमस्कार करते. याचं कारण असं आहे, कारण तू प्रकृतीहून परतर असा साक्षात आदिपुरुष आहे. त्या प्रकृतीचे नियंत्रण करणारा पुरुषोत्तम परमात्मा तू आहेस. भूतमात्रांना अंतर्बाह्य व्यापून असलेला, तरी सुद्धा इंद्रियांना अगोचर आहेस. म्हणून मी तुला नमस्कार करते. कुंती माता म्हणते, तू मायेच्या पडद्याआड लपून असल्यानं माया जवनिकाच्छन्न हे विशेषण वापर. तसंच अधोक्षज अधहा अक्षजम इंद्रियजम इंद्रियम ज्ञानम यस्मात, म्हणजे इंद्रियानं होणाऱ्या ज्ञानाच्या वर असल्यानं. आणि विशेष म्हणजे अव्ययम नव्ययः यस्य सहा, म्हणजे अविनाशी असल्यानं व मी मूढ बुद्धीची अज्ञ स्त्री असल्यानं आतापर्यंत मला तुझं स्वरूप कळालं नव्हतं. हा जो 18वा श्लोक आहे ना, प्रथम स्कंदातल्या 8व्या अध्यायातला, त्या श्लोकामध्ये भगवंत हा मूल प्रकृतीहून पर असून तो प्रकृतीचा नियामक आहे. तो परिपूर्ण असल्यानं समस्त विश्वाला आत बाहेर व्यापून राहिलेला आहे. आणि तरी सुद्धा त्याचं स्वरूप इंद्रियातीत असल्यानं तो अलक्ष्य आहे, असं तत्वज्ञान सांगितलं. न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. कुंती माता म्हणते की अज्ञानी लोक ज्या वेळेला, अज्ञानी प्रेक्षक ज्या वेळेला एखादं नाटक पाहतो आणि नाटक पाहत असताना एखादा नट असं नाटकी रूप धारण करतो, नाटकी रूप धारण करणाऱ्या मूळ नटाला जसं अज्ञानी प्रेक्षक जाणू शकत नाही, तद्वत कुंती माता म्हणते माझ्यासारख्या अज्ञ स्त्रीला तुझी ओळख आतापर्यंत झाली नाही. किंबहुना मूढदृशा न लक्ष्यसे, मूढदृष्टीच्या लोकांना भगवान तुमची ओळख कशी व्हावी. हा जो श्लोक आहे ना, यात नटाची उपमा देऊन भगवंत हा विविध रूपांनी कसा नटलेला आहे, त्या भगवंताचं स्वरूप हे मायेनं कसं आच्छादलेलं आहे, तो परमात्मा इंद्रिय ज्ञानाच्या पलीकडचा कसा आहे, तो अविनाशी अव्यय आहे, असं परमेश्वराच्या तत्वाचं स्वरूप सांगितलं. कुंतीने स्वतःला मूढदृशा व आज्ञा ही विशेषणं लावली आहेत. या श्लोकामध्ये श्रीधराचार्यांनी मूढदृशा याचा अर्थ असा केलाय, देहाभिमानी, देहात्मवादी, व आज्ञा याचा अर्थ भक्तियोग अनभिज्ञा, भक्तियोगाचं ज्ञान नसणारी म्हणजे आज्ञा. त्यातून त्यांनी हे सूचित केले की देहाभिमानी अर्थात हा जो देह आहे, जडदेह म्हणजे मी असं मानणारा व भक्तियोग न जाणणारा जीव, हा कुंतीसारख्या राजमातेच्या योग्यतेचा असला तरी परमात्म्याला सर्वव्यापी असूनही तो पाहू शकत नाही. म्हणून कुंती माता पुढे म्हणते, हे कृष्णा, तू निर्मळ अंतःकरणाच्या परमहंस मुनींना भक्तियोगाची साधना शिकवण्याकरता अवतीर्ण झाला आहेस. आणि त्यामुळं माझ्यासारख्या स्त्रियांना तुझी ओळख कशी पटावी. तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मना भक्तियोग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रियः. या श्लोकात भक्तियोग विधानार्थं, त्याचा भक्तियोगम विधातुम म्हणजे भक्तियोगाचं आचरण करून घेण्यास असा एक अर्थ
श्रीधराचार्यांनी केलाय. आता व्याकरण दृष्ट्या त्यात क्रियपदाची उणीव पडते आणि ती भरून काढण्यासाठी अवतीर्णम अशी पूर्ती केली आहे. दुसरा अर्थ, भगवान आपण परमहंसाधिकांनाही अगोचर निज महिमना न लक्ष्यसे, आणि त्यामुळं भक्तियोग विधानार्थम म्हणजे भक्तियोग आचरण्यास असमर्थ आम्ही स्त्रिया अर्थात परमहंस मुनींच्या तुलनेत अत्यंत तुच्छ आम्ही ज्या स्त्रिया आहोत, मग त्यात तुम्हाला कसं बरं पाहू शकणार. कथम पश्येमहि स्त्रिया, हा पाठ कथम पश्येमहि व कथम पश्येमहि असा दोन प्रकारे घेतात. श्रीधराचार्यांनी कथम ही पश्येम असा अन्वय करून परस्मैपदी पश्येम हे रूप ग्राह्य मानलं आहे. पश्येम हे आत्मनिपदी विद्यार्थी रूप ग्राह्य मानण्याचं कारण भागवतामध्ये ऋषपश्य हा धातू उभयपदी वापरण्यात आला आहे. म्हणून या 20व्या श्लोकामध्ये परमहंस, मुनी, अमलात्म हे शब्द साधकाच्या श्रेष्ठतम योग्यतेचे द्योतक आहेत. आता परमहंस कोण, मुनी कोण, अमलात्मा कोण, थोडं थोडं सांगून पुढे जातो. आत्मानात्मविवेकी जो असतो त्याला परमहंस म्हणावं, मननशील जो असतो त्याला मुनी म्हणावं, रागद्वेषादी मलविरहित चित्ताचा जो असतो त्याला अमलात्मा म्हणावं, असे श्रीधराचार्यांनी मुनी, परमहंस आणि अमलात्मा शब्दाचे अर्थ दिले. परमहंस पुरुष नित्य आत्मस्वरूपात रममाण झालेले असतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अचिंतीय, ज्याचं चिंतन करता येत नाही अशा अचिंतनीय गुणांनी त्यांनाही आपल्या लीलांनी आकर्षित करून त्यांच्याकरवी भक्तियोग जगात रुजवला. असाही एक सुंदर अर्थ प्रस्तुत श्लोकावरील टीकेच्या शेवटी दिलेला आहे. श्रीकृष्ण स्वरूपी परमेश्वराला ओळखण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि भक्ती हे गुण या जन्मात लाभले नाहीत, म्हणून केवळ तुझे नामोच्चारण करून मी तुला केवळ वंदन करू शकते, हा भाव मनी धरून कुंती मातेनं 21व्या आणि 22व्या श्लोकात परमात्म्याला वंदन केलंय. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोड श्लोक. यातली पहिल्या 21व्या श्लोकात श्रीकृष्ण रूपाने अवतीर्ण झालेल्या परमात्म्याचा जो लौकिक परिचय कुंतीला होता त्याचा निर्देश केला असून 22व्या श्लोकात त्याच्या सर्वांग सुंदर स्वरूपाचं वर्णन केले. असं आहे की या निसर्ग सृष्टीमध्ये पंकजापेक्षा अधिक सुंदर काही नाही. त्यामुळे त्या नितांत सुंदर पुष्पाची उपमा भगवान श्रीकृष्णांच्या गात्रांना दिली. तथापि त्यातही जो विशेष अर्थ आहे तो श्रीधराचार्यांनी सांगितला. पंकजनाभ म्हणजे ज्याच्या नाभीत कमल ब्रह्मदेवाचे जन्मस्थान आहे. पंकज नेत्र म्हणजे ज्याचे नेत्र पंकजवत प्रसन्न आहेत, आणि पंकजांघ्री म्हणजे ज्याच्या चरणतलावर कमलाकृती चिन्ह आहे. असं आहे की भगवान श्रीकृष्णांचे चरण हे कमलासारखे कोमल आहेत. त्यांच्या तळव्यावर कमलाकृती मंगलचिन्ह आहेत. असा अर्थ या सुप्रसिद्ध उपमानातून, या संपूर्ण उपमेतून श्रीधराचार्यांनी सांगितलं आहे. या श्रीकृष्ण स्वरूपी परमेश्वरानं आपल्यावर वारंवार केवढे विलक्षण उपकार केले त्याची आठवण होऊन कृतज्ञेनं सद्गतीत झालेली कुंती माता म्हणते,
यथा ऋषिकेश फलेन देवके कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोचिताहं च सहात्मजा विभो त्वयैव नाथेन मुहुः विपदगणात् विषात् महाग्नेः पुरुषात् दर्शनात् असत समायावनवासकुच्छ्रतः मृधे मृधेनेकमहारथास्त्रः द्रौण्यस्त्रतश्चास्महे विरक्षिताः। हे ऋषिकेशा, यथा ऋषिकेश खलेन देवकी, दुष्ट खलेन कंसानं अति दीर्घ काळापर्यंत कारागृहात कोंडून ठेवलेली देवकी अत्यंत शोकमग्न झाली होती, तेव्हा तिला तू मुक्त केलंस. तसं मला आणि माझ्या पुत्रांनाही अनेक आपत्तीतून अनेकदा मुक्त केलंस. यात श्रीकृष्णानं आपल्या मातेवर जेवढी प्रीती केली असेल त्यापेक्षा आत्यानं या नात्यानं माझ्यावर अधिक प्रीती केली, हा भाव कुंतीला सांगायचा. तो असा की कंसाच्या बंधनात अडकलेल्या देवकी मातेला तू मुक्त केलंस ते एकदाच. पण मी मातेहून दूरच्या संबंधातली जरी असली तरी मला अनेक विपत्तीतून विपद गणात एकदा नव्हे तर वारंवार मोहो तू मुक्त केलंस. भगवान, हे अच्युता, हे अनंता, हे कृष्णा, दुसरं तुझ्या उपकारासंबंधी मी काय सांगावं. तुझ्या माझ्यावर असलेल्या उपकाराचं वैशिष्ट्य असं आहे की तू पुत्रावरील प्राण संकटामुळे शोकग्रस्त सुचार पिता, पुत्रामुळं जी शोकमग्न झालेली देवकी होती ना, त्या देवकीच्या पुत्रांचं रक्षण केलं नाहीस. पण माझ्या पुत्राचं तू अनेक आपत्तीपासून ऐन प्रसंगी धाव घेऊन रक्षण केलं. ही तुझी माझ्यावर विशेष कृपा झाली. असं आहे की पुत्रावरील प्रत्येक संकट हे मातेचं प्राणसंकट असतं. पूर्ण महाभारत आपण जर पाहिलं किंवा वाचलं तर पांडवांवर एका मागून एक किती दुर्धर संकट कोसळलीत याचा सविस्तर उल्लेख महाभारतातही पाहायला मिळतो. पण कुंती मातेनं या 24व्या श्लोकात त्याचा उल्लेख करून सांगितला. विषात महाग्ने पुरुषाद दर्शनात, भीमाला खाऊ घातलेले विषमोदक, त्यानंतर लाक्षाग्रहावर अग्निप्रयोग, पुरुषाद दर्शन म्हणजे हिडिंब राख्यासारख्या नरभक्षकाशी भेट, पुरुषा अधिक अद म्हणजे पुरुष खाणारा, पापी कौरवांच्या सभेत असत सभायाम द्रौपदीचं वस्त्रहरण, वनवासातले अनेक संकट प्रसंग, प्रत्येक युद्ध प्रसंगी मृधे मृधे महारथी वीरांनी केलेले अस्त्रप्रयोग, आणि आता या क्षणी द्रोणपुत्राने केलेल्या सर्व संहारक ब्रह्मास्त्राचा भीषण प्रयोग, या आणि इतर अनेक अनुल्लिखित आपत्तींच्या प्रसंगी भगवंतांनी कुंतीसह कुंती पुत्रांचं रक्षण केलं. मी नेहमी सांगतो की भगवान श्रीकृष्णांचं कृपाछत्र जर पांडवावर नसलं असतं तर इह लोकातून पांडव केव्हाच नाहीसे झाले असते. हे आपण महाभारत वाचताना अनेक वेळेला आपल्या लक्षात येईल. पण भगवंताचं कृपाछत्र आपल्यावर आहे ही जाणीव पांडवांना आहे, आणि भगवंताचं कृपाछत्र तुमच्या माझ्यावर असूनही त्याची जाणीव आपल्याला नाही, इतकाच तो काही भेद. भगवान किती भक्तवत्सल आहेत याची कल्पना कुंतीच्या स्तोत्रातील या श्लोकातून येते. नात्यानं जर पाहायला गेलं तर आत्याला ती परमात्म्याची अनन्य भक्ती येते परमात्म्याची. तिचे 5ही पुत्र आपल्या या मामे भावाचे परम निष्ठावंत भक्त होते. असा असून त्यांच्यावर वारंवार घोर आपत्ती आल्या, आणि या आपत्तींचाच कुंतीच्या भक्तिपूर्ण हृदयाला मोठा आनंद वाटत असे. आणि म्हणून
ते प्रार्थना करते, फार गोड प्रार्थना आहे. फक्त मी आज तेवढी प्रार्थना सांगतो. हे चिंतन आपलं पुढेही चालूच राहणार आहे. विपदः सन्तु न शश्वत् तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यस्यात् अपुनर्भव दर्शनम् जन्मैश्वर्यश्रुतश्रीभिः एधमानमदपुमान् नैवार्हति विधातुं वै कामकिंचन गोचरम. हे जगद्गुरु, हे श्रीकृष्णा, जागोजागी तत्र तत्र काय आम्हावर अनेक विपत्ती वारंवार शाश्वत कायमच्या येत राहोत. कारण त्या आपत्तीच्या प्रसंगी अत्यंत व्याकुळतेनं तुझं स्मरण होतं आणि असं उत्कट स्मरण झालं की तुझं दर्शन प्राप्त होतं. या दर्शनाचा मोठा लाभ असा आहे की त्यामुळं होतं असं अपुनर्भव दर्शनम, म्हणजे संसारातून मुक्तता लाभते. असं आहे. या समासातून दोन प्रकारचे अर्थ मिळतात. एक, अपुनर्भव दर्शनमचा अर्थ असा करायचा, न पुनर्भवस्य दर्शनम येन तत्, म्हणजे ज्या तुझ्या दर्शनाने पुनर्जन्माचं दर्शन घडत नाही, हे एक अर्थ घ्यायचा. न पुन्हा भव दर्शनम यस्मात् तत्, पुन्हा संसाराची गाठ पडत नाही, हा एक अर्थ घ्यायचा. ईश्वराला मागताना सामान्य अर्थी भक्त उत्तम जन्म, ऐश्वर्य, ज्ञान, धनसंपत्ती याची याचना करतो. परंतु कुंती मातेचं मागणं असामान्य आहे. म्हणून हा श्लोक फार प्रसिद्ध आहे. अनेक भागवतकार हा श्लोक सांगितल्याशिवाय पुढे जात नाहीत. सांगितल्याशिवाय भागवत सांगितल्यासारखं वाटत नाही. आम्हाला काय मागावं परमात्म्याकडे याची दिशा देणारा हा भागवतातला उत्तम श्लोक आहे. मग अशी शाश्वत विपत्तीची मागणी कशाला, याचं उत्तर देताना 26व्या श्लोकात दिले. फार मार्मिकपणे कुंतीनं स्वतःच दिले. ते म्हणते, कृष्णा, याचं कारण असे, उत्तम कुळातला जन्म, ऐश्वर्य, उच्च अधिकारपद, श्रुत म्हणजे शास्त्रज्ञान, आणि धनधान्य समृद्धी, श्री यांचा लाभ ज्या मनुष्याला, पुमान म्हणजे मनुष्याला होतो ना, त्याला उन्माद, मद असा बळवतो, एधमान, की तो तुझ्या पावन नामाचा उच्चार देखील करीत नसतो. अशा मदमत्तांना तुझं दर्शन कधीच लाभत नाही. कारण तू आहेस कसा, अकिंचन गोचर, ज्याच्या जवळ माझं म्हणण्यासारखं काही नसतं त्यांना तू गोचर होतोस, प्रत्यक्ष दर्शन देतोस. अकिंचन म्हणजे श्रीकृष्णा वाचून ज्याचं इतर काहीही स्वकीय नसतं त्याला अकिंचन म्हणावं. आणि असे लोक भगवंता तुला इतके प्रिय असतात की लोभी माणसाला जसं त्याचं वित्त प्रिय म्हणून सांगितलं जातं, तसं तुला ते लोक प्रिय असतात. आणि म्हणून पुढील श्लोकाचा प्रारंभ करत असताना अकिंचन वित्ताय या शब्दाने कृष्णाला नमन केलं आहे. ते काय नमन केलंय, कसं नमन केलंय, या संबंधातला विचार आपण काही काळानंतर पाहू. झालेले सेवा या ठिकाणी परमात्मा या ठिकाणी समर्पित. कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.